क्रमांक 3 मधील गोंगडे वस्ती परिसरात अंडरग्राऊंड केबल घालण्याचे काम वेळेत पूर्ण न केल्याने इनोव्हेशन इंजिनियर अँड कॉन्ट्रॅक्टर्स या मक्तेदारांची अनामत रक्कम जप्त करत काळ्या यादीत टाकले। सब मक्तेदार म्हणून ज्या मक्तेदारांनी काम केले त्याला देखील काळ्या यादीत टाकण्याचे आदेश दिले असताना मक्तेदाराला वाचवण्यासाठी महापालिकेचे अधिकारी कागदी घोडे नाचवत दंडात्मक कारवाईचा प्रस्ताव सादर केला आहे। विद्युत विभागाच्या वतीने झोन क्रमांक 3 मध्ये गोंगडे वस्तीमध्ये अंडरग्राऊंड केबल घालण्याचा 24,98,399 रुपयांचा मक्ता पुण्याच्या इनोव्हेशन इंजिनियर अँड कॉन्ट्रॅक्टर्स यांना दिला होता। 31 डिसेंबर 2022 रोजी कामाची वर्क ऑर्डर दिली, मात्र या मक्तेदारांनी स्वतः काम न करता सब मक्तेदारांची नियुक्ती केली। तसे कुलमुखत्यार पत्र कानडे यांना दिले। 120 दिवसात काम पूर्ण करण्याची मुदत होती, मात्र काम पूर्ण झाले नाही, त्यामुळे कंपनीला काळ्या यादीत टाकत अनामत रक्कम जप्त केली। ज्या सब मक्तेदाराने काम केले त्याला वारावर सोडले, त्यामुळे मूळ मक्तेदाराबरोबर सब मक्तेदारावर कारवाई करावी अशी मागणी श्रीकांत गायकवाड यांनी महापालिका आयुक्त डॉक्टर ओंबासेंकडे केली। आयुक्तांनी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांना चौकशी करण्याचे आदेश दिले, मात्र मक्तेदारांना वाचविण्यासाठी काही अधिकारी कागदी घोडे नाचवत आहेत।